लहानपणी सूर्यालाच फळ समजून गिळायला धावणारा तो बालक, श्रीरामांसाठी संपूर्ण लंका जाळणारा तो वीर आणि भक्ती, शक्ती आणि निस्वार्थ सेवेचं जिवंत प्रतीक म्हणजेच हनुमानजी. पण हनुमानजींचा जन्म नेमका कसा झाला? त्यांना एवढी अमाप शक्ती कुठून मिळाली? आणि हनुमान जयंती का साजरी केली जाते? चला जाणून घेऊया संपूर्ण कथा. नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. हनुमान जयंती हा दिवस श्रीरामांचे परमभक्त, संकटमोचन, बलवान आणि बुद्धिमान हनुमानजींच्या जन्माचा दिवस म्हणून साजरा केला जातो. खूप वर्षापूर्वी अंजनी माता या एक अप्सरा होत्या. एका शापामुळे त्यांना पृथ्वीवर जन्म घ्यावा लागला. शापमुक्त होण्यासाठी त्यांनी भगवान शंकरांची कठोर तपस्या सुरू केली. अनेक वर्षाच्या तपश्चर्येनंतर भगवान शंकर प्रसन्न झाले आणि म्हणाले, तुला माझ्या अंशातून एक महान, तेजस्वी आणि पराक्रमी पुत्र प्राप्त होईल. त्याच वेळी अयोध्यामध्ये राजा दशरथ पुत्रकामेष्टी यज्ञ करत होते. यज्ञातून मिळालेला नैवेद्य, खीर जेव्हा राण्यांना दिला जात होता, तेव्हा त्याचा एक छोटा भाग एका घारीने उचलला. ती घार उडत असताना वायुदेवतेच्या साहाय्याने तो भाग तपश्चर्या करणाऱ्या अंजनीच्या हातात पडला आणि तो प्रसाद ग्रहण केल्यामुळे अंजनीला पुत्ररत्न प्राप्त झाले, म्हणजेच पवनपुत्र हनुमान. म्हणूनच त्यांना अंजनीसूत, पवनपुत्र, मारुती, बजरंगबली अशी अनेक नावे आहेत. हनुमान हे भगवान शिवशंकरांचे 11वे रुद्र अवतार मानले जातात. बालपणी हनुमानजी अतिशय खोडकर आणि विलक्षण तेजस्वी होते. एके दिवशी सकाळी त्यांनी आकाशात उगवलेला लाल सूर्य पाहिला. त्यांना तो पिकलेलं लाल फळ वाटला. क्षणाचाही विचार न करता त्यांनी प्रचंड उडी मारली आणि सूर्य गाठण्यासाठी आकाशात झेप घेतली. देव, दानव, ऋषी सर्वजण आश्चर्यचकित झाले. इंद्रदेवांनी त्यांना थांबवण्यासाठी वज्राने प्रहार केला. तो प्रहार हनुमानजींच्या हनुवटीवर बसला. म्हणूनच त्यांना हनुमान हे नाव मिळालं असं मानलं जातं. आपल्या पुत्रावर प्रहार झालेला पाहून वायुदेव रागवले. त्यांनी संपूर्ण सृष्टीतील वायू थांबवला. सर्व जीव त्रस्त झाले. तेव्हा सर्व देवांनी येऊन हनुमानजींना अनेक वरदाने दिली. ती म्हणजे अमाप शक्ती, अमरत्व, बुद्धी आणि विवेक, इच्छेनुसार रूप बदलण्याची शक्ती, आकाशात उडण्याची क्षमता, कोणत्याही शत्रूला पराभूत करण्याचं सामर्थ्य. तेव्हापासून हनुमानजी अतुलनीय शक्तीचे प्रतीक मानले जातात. रामायणातील सर्वात सुंदर क्षण म्हणजे हनुमानजी आणि श्रीरामांची पहिली भेट. श्रीराम सीतेच्या शोधात असताना सुग्रीवाच्या मदतीसाठी ऋष्यमुख पर्वतावर आले. तेव्हा हनुमानजी ब्राह्मण रूप धारण करून त्यांच्या भेटीस गेले. श्रीरामांनी त्यांची विनम्रता, बुद्धिमत्ता आणि भक्ती पाहून त्यांना आपलंसं केलं. त्या क्षणापासून हनुमानजींचं संपूर्ण जीवन श्रीराम सेवेला अर्पण झालं. तसेच राम रावण युद्धात लक्ष्मण मूर्छित झाले. वैद्यांनी सांगितलं की संजीवनी बुटी हवी आहे. हनुमानजी क्षणाचाही विलंब न करता हिमालयात गेले. पण नेमकी औषधी ओळखू न आल्यामुळे त्यांनी संपूर्ण पर्वतच उचलून आणला. हा प्रसंग दाखवतो की खरी भक्ती म्हणजे अशक्यालाही शक्य करणारी शक्ती. या दिवशी भक्त हनुमान चालीसा, सुंदरकांड आणि रामनाम जप करतात. मंदिरात प्रसाद, पूजा आणि भजन केले जाते. मित्रांनो, हनुमानजी फक्त शक्तीचे देव नाही, तर ते शिकवतात की शक्तीला भक्तीची जोड असेल तर अशक्य काहीच नसतं. आपल्या जीवनात कितीही संकट आली तरी जर श्रद्धा, संयम आणि धैर्य असेल तर प्रत्येक लंकेवर विजय मिळवता येतो. जर तुम्हाला ही हनुमान जयंतीची कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. जय श्रीराम.